नमस्कार. सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुपडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले शैक्षणिक साहित्य वाटप. नवीन नांदेड सिडको परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अक्षय मुपडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासता महात्मा गांधी निवासी अपंग महाविद्यालय व कमला नेहरू मुलींचे वसतिगृह सिडको येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अवाढव्य खर्च टाळत सामाजिक बांधिलकी जोपासत महात्मा गांधी निवासी अपंग महाविद्यालय व कमला नेहरू मुलींचे वसतिगृह हाडको येथे शैक्षणिक साहित्य वाटप. सेवादास शिक्षण प्रसार मंडळाचे कोषाध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्रीनिवास जाधव, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिद्धार्थ गायकवाड, नगरसेवक प्रतिनिधी उदय देशमुख, नांदेड भाजपा महानगर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, राजू लांडगे, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर, प्राध्यापक शशिकांत हटकर, छायाचित्रकार सारंग नेरलकर, सुनील राठोड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी अक्षय मुपडे यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून मिठाई देण्यात आली. यावेळी मित्रमंडळ पदाधिकारी सुनील एडके, सौरभ राठोड, वैभव गोटे, शुभम शिंदे, विश्वजित मैड, वैभव चव्हाण, वैभव नागमपल्ले, कृष्णा टेकाळे, शुभम शिंदे, साई कसनकर, साई पेटकर, संकेत महाबळे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. दरवर्षीप्रमाणे या पण वर्षी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशानं आपण मागील 5 वर्षापासून विविध कार्यक्रम करत आलेलो आहोत. प्रथमतः जेव्हा करोनाच्या काळामध्ये जेव्हा वॅक्सिनेशनची गरज होती, तेव्हाच्या नंतर रक्ताची गरज होती, तेव्हा आपण करोनाच्या काळात रक्तदान व करोना वॅक्सिनच्या पासून सुरुवात केली. त्याच्यानंतर मतदान नोंदणी, त्याच्यानंतर 1 वर्षी डेंटल कॅम्प, असं प्रत्येक वर्षी एक नवीन उपक्रम राबवून आपण समाजाचं देणं लागतो या उद्देशानं आपण कार्यक्रम आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या अपंग विद्यालयातील विद्यार्थी तसेच कमला नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यांना काहीतरी दिल्याच्या नंतर आपण समाजामध्ये वावरत असताना, काम करत असताना कुणाकडे तरी पाहून आपण प्रत्येकांनी बाहेर वायफळ न खर्च करता यांच्या काहीतरी उद्देशानं, त्या उद्देशानं आपण इथे येऊन सर्व जणांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून यांना सर्व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. आपण राजकारणामध्ये सक्रियपणे आजपर्यंत काम केलं आहे आणि सर्व जनतेमध्ये चर्चा भावीनगर म्हणून आपल्याला सगळेजण बोलत आहेत आणि ती चर्चा आहे. काय सांगणार? सुरुवातीपासूनच मला राजकारणाची आवड आहे, परंतु राजकारण करत असताना कधीही व्यक्तिशः किंवा विरोध म्हणून कोणाला विरोध केला नाही. राजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये जेव्हापासून मी वावरत आहे तेव्हापासून मी समाजात कार्य केलेलं आहे. कोणताही प्रसंग असो, कोणतीही गोष्ट असो, जो माझ्याकडे जो व्यक्ती येईल किंवा कोणतंही काम माझ्याकडे घेऊन येईल त्यामध्ये 100% माझ्याप्रमाणे जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी प्रयत्न करून तो प्रश्न मार्गी लावण्याचं कार्य केलेलं आहे. काही दिवसातच स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, हे डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी आपण राजकारणामध्ये गेलं पाहिजे आणि कुठेतरी नगरसेवकाची भूमिका आपण पार पाडली पाहिजे. हे जनतेचा प्रश्न. खरंच आपण निवडणूक वगैरे लढवणार आहात? आता मित्र परिवार तसेच जनतेतील प्रभागातील आपण जोपर्यंत काम करत राहतो याची पावती म्हणून किंवा आपण जेवढं काम करत असताना जे आपल्याला नगरसेवक जे काम करतात त्याच नगरसेवक मी श्रीनिवास जाधव ॲडव्होकेट, माझे मार्गदर्शक श्रीनिवास जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हस्ते मी काम करत असतो. त्यांच्यामुळे मला खूप समाजाचं काम करण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत आणि तसेच त्यांचा आशीर्वाद, त्याच्यानंतर जनतेचा आशीर्वाद, मित्रपरिवाराच्या सहकार्याने जर थांबण्याचं जर हेच आपलं संधी जर निर्माण झाली तर नक्कीच प्रयत्न करणार. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे.
आपला आज वाढदिवस अतिशय या ठिकाणी साजरा होतो. आज नवरात्र उत्सवाला सुद्धा सुरुवात झाली. देवीकडे आपलं काय साकडं असणार आहे, काय मागणं असणार आहे? देवीकडे त्याप्रमाणे तर हे सर्व कार्यकर्ते देवीचेच मंडळाचेच कार्यकर्ते आहेत आणि मी पण देवीच्या मंडळाचा अध्यक्षच आहे. आता हे सर्व इथून तिकडेच निघाले आहेत म्हणून आम्ही देवीचे भक्तच आहे. तर सर्वप्रथम मी दुर्गादेवी महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच देवीकडे एकच मागणं आहे की यश मिळो एवढीच इच्छा आहे.